पहा एका गोड नात्याची कहाणी एकदम फ्री फक्त झी5 वर. झी5 ॲप आत्ताच डाउनलोड करा. झालीस तयार? अरे वा, किती गोड दिसते ना तुला. खूप छान दिसतेस. बघू. अरे वा, मस्त. हे घे, या बांगड्या घाल. नाही मावशी, नको. अगं घाल घाल, घे घे. खूप आनंदाची गोष्ट आहे की चाळीतल्या गणपतीची प्रतिष्ठापना तुमच्या हातून होणार आहे. नवसाला पावणारा गणपती येतो. मनापासून प्रार्थना करा. हा, म्हणावं सुखाचा संसार होऊ दे. मी पण तशीच प्रार्थना करेन. मम्मी जी आपने मोहिता को बुलाया था ना? अरे बरं झालं आलास तू. काय झालं मॅम? मला कशाला बोलवलं? जरा महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. अंबरनाथला गणपती बसणार आहे ना चाळीमध्ये. तुमच्या दोघांच्या हस्ते पूजा आहे. हा हा हा. अरे वा, छान ना. पण मॅम मी असं कसं जाऊ ना पूजेला? म्हणजे माझ्याकडे एखादा चांगला कुर्ता पण नाहीये. अरे एवढंच ना? थांब जरा. हे घे. हे काय? बघ ना, आवडतंय का? लग्न घाईत झालं ना तुमचं, काही देता आलं नाही मला. आता गणपती उत्सवाच्या निमित्ताने देते. हा घाल तू कुर्ता. हा मॅम, कशाला तुम्ही एवढा त्रास करून घेतलात? अरे कशाला काय? असं काही बोलायचं नाही. ही कौतुकं असतात, मोठ्यांनी करायची असतात, लहानांनी करून घ्यायची असतात. घाल हा कुर्ता. आणि जोड्याने पूजा करा. हा, रॉकी तुला घेऊन जाईल अंबरनाथला. जी मम्मी जी. थँक्यू मॅम. काय झालं तुला रडायला? नाही, काय नाही. मला माझ्या आईची आठवण आली. माझी आई सुद्धा मला दर गणपतीला असेच छान नवे कोरे कपडे घेऊन यायची. हे कपाटातून माझ्या बाबांची सोन्याची चेन काढून द्यायची घालायला. हो का? माझी आई मला नेहमी म्हणायची, रोहित, सोनं महत्वाचं नाही, सोन्यासारखी माणसं महत्वाची आहे, भावना महत्वाची आहे. मोहित, हे घे. दादा, ही फुलं एवढे पुरतील? हा, पुरतील ना. इथे ठेवतोय. ए चिन्या, हा? दुर्वा ठेवून दे पूजेसाठी. ठीक. दादा, हे दुर्वा कुठे ठेवू? अरे ठेव ना पाठी. चिन्या, हे नारळ आणलेत पूजेसाठी. ए स्वीटू नाही आली अजून? स्वीटू, अरे पूजेचा मान तिचा आहे, उगाच उशीर नको. गुरुजी येतीलच आता. हो बाबा, स्वीटूला फोन केलाय, निघाली, येतच असेल. एवढं नक्की केलास ना फोन? केलाय. सगळं व्यवस्थित चाललंय ना? मी करतो. चल, आटप लवकर. सामान तुझा मैं लेके आ जाऊंगा. नाही, द्या ना, मी घेत. चल चल चल, आणेल तो. चल, आणेल तो. चल. ओय मोहिता, काय ते? ओय रुक, इथे. ती बायको गेली ना माझी, मला जायला हवं. ओय तू किधर जाए? रुक. ओए, मैंने ना स्वीटू को सामान उठाने से मना किया है। हाँ। तुझे नहीं। ये ले। आओ। चलिए चलिए दामाद जी,
चलिए. स्वीटू, ए स्वीटू. अगं किती वेळ बाबाने 10 वेळा विचारलं माहितीये. कशी आहेस बाळा? मस्त. साईड 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 सरका सरका सर हे सरक रे बाबा सर. हो मोहितराव, हे देवासाठी फळं आणि फुलं आणली. पण एवढं जड तुम्ही कशाला उचलून आणलं? केवळ चिन्याला हाक मारायची होती ना. हा तेच करणार होतो. एक चिन्या आहे दरबा. नाही काय झालं, घरच्यांसाठी आणि देवासाठी चालतं एवढं. त्यात काय एवढं. बरं नमस्कार करतो. नमस्कार कर. अरे काकी नमस्कार करतो. छान दिसतंय. थँक्यू काका. काका या या मोहितराव, आमच्या चाळीच्या गणेश उत्सव तुमचं स्वागत आहे. अरे धन्यवाद धन्यवाद. नमस्कार कर. असू द्या, असू द्या. अरे माफ करा दादा, मी तुमच्याकडे बघितलंच नाही गडबडीत. माफ करा. नमस्कार कर. या ना, या बसा तुम्ही, बसा बसा तुम्ही. या दादा. या दादा बस. मोहितराव तुम्ही आरामात बसा, मी चहा टाक. हा थोडासा चहा चालेल. हा हे दे. तू इथे काय करतेस? अगं पूजा न करायची तुला. चल चल चल. नाही आजी. अगं चल. हो नाही नाही आजी, अहो हिला एकटीला कुठे घेऊन चाललंय त्या? बस. नाही आजी नाही. अरे बस. नाही आजी. बस 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 बस. म्हणजे आजींचा काहीतरी गैरसमज झालाय. ओम गप्पा काय मागणं सुद्धा मारता येतील. गुरुजी सुरू करा बरं. नाही अजिबात नाही उठायचं. काय चाललंय हे? हा काय चाललंय काय हे? याच्यासाठी बोलवलं मला इथे? याच्यासाठी? मोहितराव तुम्ही शांत व्हा ना, मी बघते. अगं नलू काय झालं? अगं तुझ्या मुलीचा आज पूजेचा मान आणि तूच नेमकी गायब झालीस. आजी ओमला उठावं लागेल. का? स्वीटूचं मोहितशी लग्न झालं. थांबा मोहितराव, या ना या ना. हे मोहितराव आहेत आजी, आमचे जावई. अगो बाई, म्हणजे माझा चांगलाच गोंधळ झाला की. ठीक आहे आजी, होतं असं वयोमानानुसार होतं.
ठीक आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खूपच छान झाली आहे सगळी तयारी, खूप मस्त. आणि गणपतीची आरास पण फार छान झाली. तुला माहितीये का, आपल्या ऑफिसचा संपूर्ण स्टाफ दरवर्षी एकत्र मिळून डेकोरेशन करतो. आणि तू किती गोड दिसतेस, नथ छान दिसते. थँक्यू. तू ज्या दिवशी पहिल्यांदा इंटरव्ह्यू साठी आली होतीस ना, अगदी तशीच छान दिसतेस. थँक्यू सो मच. आणि हे काय आणलंय तुम्ही? नैवेद्य. ट्युनिंग खूप छान आहे तुमचं. या ना, बाप्पा समोर ठेवूया. हा हा, इथे ठेवू? हो. अरे वा, मोदक कोणी केले? मावशीने. तुमची केमिस्ट्री खरंच खूप छान आहे. तुम्हाला दोघांना एका टीम मध्ये ठेवून एका प्रोजेक्टवर काम करायला देणं वॉज माय राईट डिसिजन. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? ह्या दोन्ही डब्यांमधले मोदक किती एकसारखे आहेत बघा ना. असं वाटतं एकाच घरातून आलेत, एकाच हाताने बनलेत. हो ना. बट दिस इज सो इंटरेस्टिंग ना. आय मीन, तुझी आई आणि तुझी मावशी एकमेकांना भेटल्याही नसतील, पण तरी सुद्धा हा पारंपरिक नैवेद्य त्यांनी किती छान पद्धतीने बनवलाय. यु नो व्हॉट आय थिंक, आपल्या प्रत्येकाच्या घरी मोदक बनवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, पण कितीतरी पिढ्यांचे संस्कार त्यावर झालेले असतात. आणि या संस्कारांमुळेच आपले हे सण सजतात, बहरतात. आपण एकमेकांशी बांधले जातो, आपली मनं जुळतात. हो की नाही? अरे वा, दुर्वांच्या जोड्यांचा हार. हो, किती सुंदर दिसतोय. तू कसं काय केलंस? कुठे शिकलीस? नाही, अशी शिकले नाहीये. पहिल्यापासून चाळीत आमच्याकडे असा करतात हा. म्हणजे आई काकीला करताना पाहिलंय मी लहानपणापासून, तर बघूनच शिकले. आणि तुला कसं काय होतं? म्हणजे तू सुद्धा चाळ कल्चरशी रिलेटेड आहेस का? ऍक्च्युली नाही, मी नाही, पण माझी आई लहानपणी चाळीत राहायची आणि तिचं लग्न झाल्यानंतर चाळ सुटली, पण संस्कार नाही सुटले. आणि तेच संस्कार तिने माझ्यावर केलेत. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात आई हा हार करते आणि तिच्याकडनंच मी शिकलोय. एक गोष्ट तुमच्या लक्षात आले का? तुम्ही दोघं ना खूप सिमिलर आहात. म्हणजे गंमत बघ ना, याआधी तुम्ही एकमेकांना भेटलाही नसाल, ओळखतही नसाल, पण तुमच्या घरातून तुम्हा दोघांवर जे संस्कार झालेत ना, त्यामुळे तुम्ही दोघंही इनडायरेक्टली एकमेकांशी कनेक्टेड आहात. मस्त. बाप्पाला खूप छान दिसेल. अरे बेबी, हो, नल्लू मावशीने तुझ्यासाठी मोदक पाठवलेत. ये. मोदक म्हणून एवढा ओरडलास? काय गरज होती एवढ्या मोठ्याने ओरडायची? अरे वो मोदक लाना, उस खुशी में मैं जोर से बेबी ऐसे करके बुलाया. लो लो. नलू मावशीने पाठवलेत? ओह, ओमला पण खूप आवडतात ना मोदक. आणि बघ काय कोइन्सिडन्स आहे, ओम तिकडेच आहे नलू मावशीकडे. पोटभर खाल्ले असतील आता तरी. बेबी, मैं जानता हूँ तुम ओम भाई को बहुत मिस कर रही हो ना. एक्चुअली ना मुझे भी बहुत बुरा लग रहा है कि ओम भाई आज अपने साथ नहीं है.
गुरुजी फुलं. बरं ताई, आज पूजेला तुमच्यासोबत कोण आहे? गुरुजी, यावेळी एक नाही 2 एम्प्लॉईजनी आपली कंपनी नव्याने जॉईन केले. सो नेहमीप्रमाणेच आज माझ्या बरोबर ते दोघंही बाप्पाची पूजा करणार आहेत. मी बोलवते त्यांना. ओम, अवनी, चला आपण पूजेला जाऊया. आम्ही? हो, तुम्ही दोघं. आपल्या कंपनीची ही पद्धत आहे. जे एम्प्लॉईज नव्याने आपली ही कंपनी जॉईन करतात, नव्याने आपल्या या परिवारात सामील होतात, ते माझ्या बरोबर बाप्पाची पूजा करतात. त्यामुळे या वर्षी बाप्पाची पूजा करायचा मान तुम्हा दोघांचा आहे. चला या, ये. गणपती बाप्पा मोरया. बरं, आता पूजा संपन्न झाली आहे. आता यापुढे तुम्ही बाप्पाकडे जी मागणं मागायचे ते मागू शकता. बाप्पा, तुझा आम्हा सर्वांवर असाच कायम आशीर्वाद राहू दे. आम्हा सगळ्यांची खूप प्रगती होऊ दे. ओम आणि अवनी, आमचे 2 नवीन एम्प्लॉईज जे आता आमचे फॅमिली मेंबर झालेत, यांचं एकमेकांशी, आम्हा सगळ्यांशी चांगलं ट्युनिंग होऊ दे. आणि आम्हा सगळ्यांची, आमच्या कंपनीची खूप भरभराट होऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.